तर मराठा समाज बांधवांच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। या ठिकाणीही सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यांचे शटर डाऊन असल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मनोज जरांगे पाटलांचं मागील 5 दिवसापासून अंतराळी सराटीचे उपोषण सुरू झालं आहे। सगळे सोयरेचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर बंदची हाक देण्यात आली। सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात मॅसेज व्हायरल झाले होते की संपूर्ण महाराष्ट्र बंद। हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो। हिंगोली शहर वगळता हिंगोली पाथरी तालुक्यामध्ये आज बंद पाळण्यात आलेला आहे। मी सध्या कळमुरी असो, वसमत असो, शेनगाव असो, औंढा असो या शहरामध्ये संपूर्ण आज बंद पाळण्यात आलेला आहे। मी सध्या शेनगाव शहरामध्ये बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। बघू शकता की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज संपूर्ण हिंगोली जिल्हा बंदची हाक देण्यात होती। त्यामध्ये हिंगोली शहर वगळता आज पाथरी तालुक्यामध्ये बंद पाळण्यात येतोय। या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांनी आता उपचार घ्यायला देखील नकार दिलेत आणि मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला हिंगोली जिल्ह्यात देखील चांगला प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने स्वतः आज सकाळपासून बंद ठेवल्याच्या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।